आणि आता अगदी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे आणि पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केलेली आहे आणि या निवडणुकीच्या निकालाचे सर्व अचूक सर्वात वेगवान सगळ्यात आधी अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहता येणार आहेत। चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांचं प्रमुख आव्हान आहे। तर पुण्यातील कसबा हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश मिळणार की काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या पोटनिवडणुकीमध्ये बाजी मारणार, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज काही वेळामध्ये मिळणार आहेत। कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या परिसरात काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत। मतमोजणीच्या ठिकाणी विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे। तर आजच्या या पोटनिवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट आम्ही आज संपूर्ण दिवसभर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवणार आहोत। त्यामुळे सगळी तयारी आता पूर्ण झालेली ही दृश्य आहेत पोलिसांचा बंदोबस्त, कारण कोणतीही अनुचित घटना घडू नये। अगदी ज्या ठिकाणी काउंटिंग सुरू असेल तिथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। काही नियम घालण्यात आलेत। कसबा या ठिकाणी जो उमेदवार विजयी होईल त्याला अगदी विजय मिरवणूक काढण्यास सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे। चिंचवडमध्ये नेमका कोणाचा विजय होणार, कसब्यात कोण जिंकणार या सगळ्याची उत्सुकता पुणेकरांना आहेच, त्याच सोबत संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा आहे। थेट आपण जाऊयात आता पुण्यामधून या पोटनिवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी अगदी बारीक लक्ष ठेवून आहेत। अगदी सकाळपासून सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, त्यासोबत गोविंद वाकडे आणि लक्ष्मण घाटोळ संपूर्ण दिवसभर आपल्या सोबत असणार आहेत। सुरुवातीला जाऊयात चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात, तिथे मतमोजणी केंद्र कोणतं आहे आणि कशी व्यवस्था आहे? व्हेरी गुड मॉर्निंग श्वेता। आत्ता मी आहे मतमोजणी केंद्रासमोर। आत्ता आपण पाहू शकतो पाठीमागे सगळी लगबग जी आहे ती मतमोजणी केंद्रावरचीच लगबग आहे। म्हणजे सकाळी इथं खरं तसं पाहिलं 5:30 पासूनच इथं बंदोबस्त आहे। लोक ये जा सुरू करतात। म्हणजे जे मतमोजणी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, सगळ्यांना आत सोडले, सगळ्यांना तपासून सोडलं जातं। कारण आपल्याला माहिती मतमोजणी किती सेन्सिटिव्ह वर्क असतं शासनाच्या दृष्टीने, म्हणून इथं सगळा कडेकोट बंदोबस्त आहे। प्रत्येकाची तपासणी करून सोडले जाते। आतमध्ये कॅमेऱ्याला अलाउड नाही आहे। पण इथं आता गेटवर मी तुला CCTV दाखवेल, नेमके ते स्ट्रॉंग रूम मधल्या मतपेट्या कुठे ठेवलेल्या आहेत। ते साधारण 8 वाजता मतमोजणी सुरू होईल, त्याची ही एक झलक म्हणूया आपण। अजून मतपेट्या आहेत तिथे ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले होते मतदान झाल्यानंतर, तिथंच त्या मतपेट्या आहेत। बरोबर 8 वाजता पोस्टल काउंटिंग सुरू होईल। त्यानंतर शासकीय कर्मचारी जे ऑनलाईन किंवा पोस्टाने मतदान करतात, ज्यांना सहभागी होतात नाही मतदानात, त्यांचं काउंटिंग होईल आणि मग प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। हे UM ओपन केले जातील रितसर, त्याचं पंचनामे करू आणि मग 20 फेऱ्यांमधून 14 टेबलवरनं ही सगळी मतमोजणी होईल आणि एक साधारण कल 10 वाजता हातात येतील आणि 12 वाजता एक चित्र स्पष्ट होईल। पण ह्यावेळेस कसब्याची निवडणूक तसं पाहिलं तर दरवर्षी गिरीश बापट एक हाती जिंकतात, पण यावेळेची परिस्थिती अजिबात नाही आहे। कारण ह्यावेळेस बापट आजारी असल्यामुळं तिकीट गेलं हेमंत रासनेंना। खरं तर मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने हे इलेक्शन लागलेलं आहे, म्हणून टिळकांच्या घरात उमेदवारी मिळावी सगळ्यांची मागणी होती। पण भाजपने ते तिकीट नाकारलं आणि हेमंत रासनेंनी दिलं। तिथूनच खरे इलेक्शन पूर्ण चुरशीची ठरली आणि मग काँग्रेसने रवींद्र धंगेकर हा लोकांमधला कार्यकर्ता दिला। मग त्याची इमेज परसेप्शन फ्रॉम डे वन असं चित्र निर्माण केलं गेलं की हा लोकांचा कार्यकर्ता, आम्ही लोकांचा उमेदवार दिलं आणि तिथूनच भाजपला ही इलेक्शन धंगेकर विरुद्ध रासने अशी होऊ देण्याऐवजी त्यांना धंगेकर विरुद्ध भाजप अशी न्यावी लागली। मग भाजपने पुण्यश्वरचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, धार्मिक मुद्दा असेल, या मुद्द्यांवर हे इलेक्शन नेण्याचा प्रयत्न केला। तरी पण परसेप्शन धंगेकरच्या बाजूने होत गेलं, त्यामुळे भाजपची अख्खी टीम मैदानात उतरली। विशेषतः देवेंद्र फडणवीसांची मुंबईहून टीम आली, ते इथं 2 आठवडे ठाण मांडून होते। अगदी मायक्रो लेव्हलला त्यांनी मॅनेजमेंट केलं आणि ही जी निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती ती रंगतदार केली। म्हणजे तेव्हा कुठे भाजप या रेसमध्ये आलं
त्यामुळं आता निकाल काय लागणार याचा अंदाज खरंच कुणी बाजू शकत नाही. साधारण 50.6% मतदान झालेलं आहे. मग 1,38,018 मतदारांनी आपलं मतदान UM मध्ये बंदिस्त केले. त्यामुळे निकाल काय लागणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. भाजपला हा गड काही करून राखावा लागणार आहे, कारण हे जर इथं जर पराभूत झालं तर देशभरात एक वेगळा संदेश जाणार आहे. कसबा हा हिंदुत्वाचा असं फडणवीसांनीच म्हटलेलं आहे आणि तिथं जर हार पत्करावी लागली तर खूप मोठी नामुष्की असेल भाजपसाठी. बिलकुल, म्हणून बिलकुल. आजचे रिझल्ट भाजपसाठी खूप महत्त्वाचे आहेत.